नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. पाहतोय देश महाराष्ट्र. आनंद दिघे यांचा मृत्यू हा घातपातच असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केलाय. शिरसाटांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय आरोपांचे स्फोट पाहायला मिळत आहेत. आनंद दिघे यांच्या पायाला दुखापत झाली, मग अचानकपणे अटॅक कसा आला असा सवाल शिरसाटांनी उपस्थित केलेला आहे. तर शिरसाट 23 वर्ष गप्प का बसले असं प्रत्युत्तर यावर केदार दिघे यांनी दिलंय. वस्तुस्थिती आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे. आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय. दुपारी होणारा डिस्चार्ज त्या आनंद दिघे साहेबांचा अचानक मारतात, बोलता चालता मारतात ताबडतोब, आणि त्याला अटॅक दाखवला जातोय. या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येत कालांतराने पुढे येतील. अहो, ते आग लागली होती त्या हॉस्पिटलला, लोक मेले असते सगळे. हजारो पेशंट होते त्या दवाखान्यात, सिलेंडर घेऊन लोक जाळ्याच्या मार्गावर होते. या सगळ्याला वाचवण्याचं काम तिथलच्या सर्व शिवसैनिकांनी केलं. त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते, एवढाच त्याचा अर्थ आहे. हेड इंजुरी झाली किंवा काय झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा डिस्चार्ज होणार होता. सर्व नेते आलेत, बोलले, त्यांच्याशी ते बोलले, चांगले बोललेत, हसून खेळून बोलणं झालेलं आहे. मग अचानक अटॅक याचं कारणच काय? काही लोकांनी जो काही डाऊट व्यक्त केलेला आहे की त्या इंजेक्शनमध्ये काही दिलं होतं, काय ते झालं होतं. आणि म्हणजे कुठंतरी एक सर्वसामान्य शिवसैनिक जो आहे तिथलचा, त्यांना काय झालं नेमकं कळायला पाहिजे ना. म्हणजे डिस्चार्ज कार्ड तयार होतं आहे आणि माणूस एक्सपायर होतो, हे शिवसैनिकाच्या मनाला पटलं नव्हतं, म्हणून तो झालेला होता उद्रेक. हा घातपातच असावा, माझी शंका आहे, ती घातपातच होता. या राज्यासमोर, महाराष्ट्रासमोर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं आहेत. आणि जर हा आरोप असेल तर तो चॅनलवर करायच्या ऐवजी ते सरकारमध्ये, गृह मंत्रालय त्याच सरकारमध्ये, तिकडे जाऊन कंप्लेन करा ना. चॅनलवर हे स्टेटमेंट्स करणं एका म्हणजे आम्ही सगळे कधीच भडक भाषणं किंवा अशी काही करत नाही, कारण आम्ही भडक भाषणं आणि वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलेलो नाही. साधा टपरीवाला असो का कोणी मोठा माणूस असो, त्यांच्या घरामध्ये आनंद दिघेंचा फोटो हा कायम असायचा. आणि दिघे साहेब माझं दैवत असं मानणारा फार मोठा वर्ग आजही ठाण्यात आहे. आणि म्हणून त्यांच्यात जे काही त्यांच्याबद्दलचे जोडलेली नाळ जी आहे, त्यासाठी माझी असं मागणी राहील की ह्याची एकदा चौकशी होत्या. काय जे असेल ते खरं खोटं एकदा लोकांसमोर येऊ द्या. धर्मवीर एक जो होता त्याच्यामध्ये शेवटच्या स्टेजला जेव्हा दिघे साहेब जातात तेव्हा तुम्ही हे दाखवलेलं आहे की एकनाथजी शिंदे हे दिघे साहेबांना खांद्यावरनं घेऊन जातात. याचा अर्थ काय होतो? संजय शिरसाटांचा रोग कोणाकडे आहे खऱ्या अर्थाने? संजय शिरसाट 23 वर्ष काय करत होते? तुम्ही जर का आज म्हणताय की दिघे साहेबांचा घात झाला आणि तो उभ्या ठाण्याला माहिती आहे, याचा अर्थ तुम्ही नेते म्हटलं तर तुम्हाला पहिला माहिती असेल, मग त्यावेळेला तुम्ही का तोंड बंद करून बसलेलात? केदार दिघे हा आता जन्मलेला माणूस आहे. ह्या उबाटा गटाने त्याला आता उभं केलेलं आहे. हे नावसुद्धा आम्ही कधी ऐकलं नव्हतं. हे सोकॉल्ड जे काही नातेवाईक आता तयार झालेत ना, त्यांना त्यांचं काही घेणं देणं नाही. खरी मागणी त्यांनी करायला पाहिजे होती. माझ्यासारखा मागणी करतो आणि जे नातेवाईक आहे ते गप्प बसलेले आहेत. याचं कारण काहीतरी असू शकतं ना. यांच्याकडे जर का पुरावे असतील तर दिघे साहेबांना मी आग्नी दिलेला आहे. दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून मी कोर्टाची पायरी देखील चढायला तयार आहे. वेळ आली की आम्ही बघू, वेळ आली की आम्ही काढू. अहो, असेल हिंमत तर काढा. दिघे साहेबांबाबतीत जर का चुकीची गोष्ट घडली असेल, सगळं राजकारण सोडून देईन, पण दिघे साहेबांसाठी न्याय मागण्यासाठी धावीन. काल तो सिनेमा लावला होता टीव्हीला, मी कुठेतरी होतो आणि दिसलं, मला धक्काच बसला. ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे, दिघे साहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिघे साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. आपण पाहते कौन सी फिल्म, कौन बना रहे ये फिल्म, कौन लिख रहा है ये दिघे साहब का अपमान है. दिवाळीनंतर निवडणुका घ्या अशी मागणी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. आणि दिवाळीनंतर निवडणुका घ्या राजकीय पक्षांनी आयोगाकडे मागणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचा दौरा केला. 2 दिवसांच्या या राज्याच्या दौऱ्यामध्ये त्यांनी 11 राजकीय पक्षांशी चर्चा केली आहे. त्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या सूचना देखील त्यांनी या ठिकाणी ऐकलेल्या आहेत. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्याचा उहापोह केला. निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे मुद्दे. महाराष्ट्रातील 11 राजकीय पक्षांसोबत आमची चर्चा. निवडणूक आयोग. दिवाळी सण उत्सव बघून निवडणुकांची घोषणा करावी. राजकीय पक्षांचं मत. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करावी.
राजकीय पक्षांनी मत मांडलं. पैशांच्या व्यवहारावरही लक्ष दिलं गेलं पाहिजे असंही राजकीय पक्षांचं मत. निवडणुकीवेळी फेक न्यूज पसरवल्या जातात त्यावरही चिंता केली गेली. 26 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपतो. मत घेण्यासाठी जंगल डोंगर जिथे जावं लागणार तिथे आम्ही जाणार. जिथे लांब रांगा असतील तिथे मतदारांसाठी आसन व्यवस्था केली जाणार. शहरातील मतदान केंद्रावर 100% CCTV बसवण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदार. पहिल्यांदा मतदान करणारे 19.48 लाख मतदार. सेनेटमधल्या विजयानंतर सर्व उमेदवारांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान आज मातोश्रीवर आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई यांच्यासह युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान विधानसभेतही असाच विजय मिळवणार असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. विजयाचा गुलाल जो आपण उधळलेला आहे, मातोश्रीच्या अंगणात असेल, कलानगरच्या अंगणात असेल, शिवसेना भवनाच्या अंगणात असेल, हाच गुलाल ज्या दिवशी विधानसभेचे निकाल येतील त्या दिवशी देखील आपल्याला उधळायचा आहे. त्या तयारीला आजपासून लागा. ग्रामपंचायतीमध्ये झालेला विजय हा लोकसभेचा पंतप्रधान ठरवतो की काय, अशा आविर्भावात त्यांनी केले ते वक्तव्य. सिनेटची निवडणूक या तिथलच्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्याबरोबर असलेल्या ग्रुपवर अवलंबून असते. त्याचा डायरेक्ट राजकारणाशी संबंध हे मोहम्मद तुगलक लोक या पद्धतीचं वक्तव्य करतात. अमरावतीमध्ये पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर वक्तव्य केलं. जानेवारीमध्ये पगार द्यायला सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे राहणार नाहीत असा निशाणा राज ठाकरे यांनी साधलाय. लाडकी बहीणसारख्या योजना सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी असतील तर वाईट परिणाम. स्वार्थासाठीच्या योजनांमुळे राज्य खड्ड्यात जात असेल तर चुकीचं आहे. ऑक्टोबरचा हप्ता दिल्यानंतर सरकारी तिजोरीत पैसे राहणार नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नाहीत. जानेवारी महिन्यात राज्याची तिजोरी रिकामी होईल. समाजातील कोणताही घटक फुकट मागत नाही. महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना आधी रोजगार द्या, असं राज ठाकरे पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही स्वार्थी असं म्हणणं महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी महिलांचा अवमान आहे असं मी मानतो. पण या योजनेच्या संदर्भात त्यांचं ते वाक्य असेल तर ते योग्य नाही. ज्यांच्या पोटात दुखते ते लोक जसं बोलतात, मी तुम्हाला सांगू इच्छिते विरोधकांचे मनोबल खचले आहे आणि त्यामुळे अशी उगीचीच टीका आमच्या योजनेवर करत आहे. मी जसं म्हणाले अनेक योजना अजून प्रलंबित आहेत. PM किसान असेल केंद्र शासनाच्या आणि रमाई सारख्या योजना ज्या राज्य शासनाच्या आहेत त्याचे पैसे मिळाले नाही आहे, त्याचं वितरण अजून झालं नाही आहे आणि हे फक्त ह्यातच गुंतले. लोक हुशार झाले आहेत. मागच्या इलेक्शनमध्ये तुम्ही त्याचं एक झलक बघितली. पगार भेटला नाही त्यावेळेला बोला ना. जानेवारीचा आज बोलून उपयोग नाही. तर आम्ही सर्व याची व्यवस्था केलेली आहे. नाही राज्य खड्ड्यात वगैरे जाणार नाही. राज्य आणखीन पुढे जाणार आहे. तरी त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधारे ते बोललेले आहेत. परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो, राज्य खड्ड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. आम्ही पण तेच सांगतोय की ही लाडकी बहीण योजना जी आहे ही लाडकी बहीण योजना नाही तर ही लाडकी खुर्ची योजना आहे. त्यामुळे हे तिन्ही भाऊ लबाड आहेत. यांना त्या बहिणी कुठल्याही प्रकारची मतांची भेट देणार नाहीत. त्या महाविकास आघाडीला देतील. विधानसभेची घोषणा अजून झाली नाही आहे या सरकारकडून. मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे. एकेकाळी शिंदे साहेबांनी आम्ही सोबत त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु एखाद्या योजनेच्या बाबतीमध्ये बोलत असताना महिलांना लालूच दाखवली जाते हा शब्द प्रयोग करणं, त्या महिला असतानाच त्या महिलांचा अपमान करतायत हे ते विसरत आहेत. मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्या या वाक्याचं आत्मपरीक्षण आत्ममंथन त्या ठिकाणी करावं आणि मग योग्य ती भूमिका घ्यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार का अशा चर्चा रंगतायत. सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गटाच्या वतीने या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाला घड्याळऐवजी दुसरं चिन्ह देण्याची मागणी पवार गटाने केली आहे. संदर्भामध्ये एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे. त्या संदर्भातली सुनावणी चालू आहे. मला विश्वास आहे की गुणवत्तेवरती कायद्याच्या कसोटीवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणूक आयोगाने घड्याळाचं जे चिन्ह दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी न्याय मिळेल.
कन्फ्युजन तयार होतं की ज्या पद्धतीने म्हणजे जर एका चॅनल कडून असं होत असेल तर आमचं जे आत्ता आम्हाला दिलेलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचं आत्ता आम्हाला दिलेलं आहे विधानसभेपर्यंत. त्यामुळे अर्थातच तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. पण जर चॅनलमध्ये एवढा घोळ असेल आणि गडबड होऊ शकते तर सर्वसामान्य मायबाप जनतेला पण ते कन्फ्युजन होऊ शकतं. रुग्णालयामधून 4 तास सुट्टी घेऊन छगन भुजबळ यांनी नाशिकमधील कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. महात्मा फुलेंच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात भुजबळांनी उपस्थिती लावली. गेले काही दिवस भुजबळांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारामधून 4 तासांची सुट्टी घेऊन भुजबळ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली. नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा अनावरण सोहळा झाला. डॉक्टरांची सुट्टी घेऊन आलो 4 तासासाठी. पुन्हा जाऊन हॉस्पिटलमध्ये जाणार आहे. संत तुकारामांनी सुद्धा सांगितलंय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हे सगळं बाजूला टाकून या मातृभूमीवर आपण प्रेम करूया, गोरगरिबांची सेवा करूया. सावित्रीबाई फुल्यांचं जे स्वप्न आहे पुढे नेण्यासाठी जे आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुद्धा त्यांनी दिलेला आहे. तर मला पाडायचं असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि पाडून दाखवा अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना खुलं आव्हान दिलंय. खडसेंच्या टीकेनंतर महाजनांनी हे प्रत्युत्तर दिलंय. आपल्या मतदारसंघात जाऊन पण काय परिस्थिती म्हणत आणि तुम्ही इकडे काय सांगताय. आता मी इकडे येतच एक भाषण करेन. अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा इकडे येऊन, मुक्कामीच राहा असं नाही हो. इतकी वाईट अवस्था आहे एवढ्या मोठ्या नेत्याची. मी मोठं म्हणेल त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला ठेवतो आणि इथे काही वर्गायचं. इथले लोक दाद देणार नाही. इथले लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल तुम्हाला तुमची लोक या ठिकाणी आल्यावर. जर माझं संतुलन बिघडलं तर याच्यामधून काही तथ्य निघेल का. म्हणजे एवढं बडबड करणं, खोटं करणं, ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे. स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे आणि त्यामुळे याला फार काही भाव देण्याचा अर्थ नाही आहे.